श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग ओव्या 51 ते 75. श्री गणेशाय नमः. परिभोगाची ये एली कडलिये मेरे, चित्त उभे ठेले सुखा भरे, ऐसे सुलभ आणि सोपारे वरी परब्रह्म. ज्याच्या अगदी अलीकडच्या काठावर उभे असले तरी जे साधकाला स्वानंद सुखाचा अनुभव देते, असे हे परब्रह्माचे ज्ञान आहे. पैगा आणि कही एक याचे, जे हाता आलिया तरी नवचे, आणि अनुभविता काही नवेचे वरी विटेही ना. या ज्ञानाचे विशेषत्व म्हणजे ते अविनाशी, प्रत्ययानुभवी आणि अवीट असे आहे. जेथ जरी तू तार्किका, ऐसी हणघेसी शंका, ना एवढी वस्तू हे लोका, उरली केवी पा. हे चतुरेंद्रा, इथे तुझ्या मनात अशी एक शंका येईल की हे गुह्य ज्ञान इतके श्रेष्ठ उच्चतम असताना ते लोकांकडून असे अपेक्षित का राहिले. जे एकोत्तरे याची वाढी, जळतीये अंगी घालिती उडी, ते अनायासे स्वगोडी सांगिती केवी. जे लोक धनाच्या वाढीने, त्याच्या लोभाने जळत्या आगीत सुद्धा उडी टाकायला कमी करत नाहीत, तिथे ते सहज आपल्या ठिकाणीच असलेली गोडी कशी टाकून देतील. तरी पवित्र आणि रम्य देवींची सुखोपाय गम्य, आणि स्वसुख परमधर्म्य वरी आपण पाच जोडे. असो असा कोणताही विचार मनी न आणता हे अर्जुना, ते हे पवित्र आणि रमणीय, सौख्यदायी, सुलभ, सुखकारक आणि धर्ममान्य असे ज्ञान आपले ठिकाणीच प्राप्त होणारे. ऐसा अवघाची हा सुरवाडू आहे, तरी जना हाती केवी उरोला आहे, हा शंकेचा ठाऊ की रहोई परी न धरावी तुआ. अर्जुना, याप्रमाणे सर्व गोष्टी अनुकूल असतानाही लोकांच्या हाती लागल्याशिवाय हे कसे राहिले. ही शंका घेण्यास जागा आहे खरी, परंतु तू अशी शंका घेऊ नकोस. पाहे पादूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, परी ते अव्हेरुणी गोचिड, अशुद्ध कायन सेविती. हे बघ, गाईचे दूध हे गोड असते, ते सुद्धा त्वचेच्या पडद्या आड असते. असे असून सुद्धा गोचिड काय पिते रक्तच ना. का कमलकंदा आणि दरदुरी, नांदणूक एकीची घरी, परी परागू सेविजे भ्रमरी, येरा चिखलुची उरे. कमळाचा कंद आणि बेडूक दोघेही चिखलात राहतात. भ्रमराला कमळातला मकरंद गोड लागतो, तर बेडकाला मात्र चिखलच. ना तरी निदैवाच्या परीवरी, लोह्या रुतलिया आहाती सहस्त्रवरी, परी तेथ बैसुणी उपवासू करी, का दरिद्री जिये. एखाद्या अभाग्याच्या घरात खरं तर मोहरांचे हंडे पुरलेले असतात, पण तो मात्र त्याच धनावर बसून दुर्भाग्याने कवड्या मोडत राहतो. तैसा हृदयामध्ये मी रामू, अचता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू विषयावरी. त्याप्रमाणे प्राणीमात्रांच्या हृदयात मी सर्व सुखाचा आराम, विश्राम देणारा राम निवास करत असूनही मूर्ख जीव मात्र सुखासाठी विषयांकडे धाव घेत असतो. बहु मृगजळ देखुनी डोळा, तुंकिजे अमृताचा गिळिता गळाळा, तोडिला परीसो बांधिला गळा, शुक्तिका लाभे. भ्रामक मृगजळ पाहून तोंडातली अमृताची चूळ बाहेर टाकावी किंवा शिंपला हाती आला म्हणून
हातातला परीस टाकून द्यावा तशी ती गत आहे. तैसी अहम ममतेची लवड सवडी, माते न पवतीची बापुडी, म्हणूनी जन्म मरणाची दुथडी, डहुळी ते ठेली. हे जीव अहमपणाने केवळ मी आणि माझे याचाच फक्त सदैव विचार करतात. मला स्मरत नाहीत. ते या भवसागरात गोते खातात. एरवी मी तरी कैसा, मुखाप्रती भाणू का जैसा, कही दिसे न दिसे ऐसा, वाणीचा नोहे. वास्तविक मी कसा आहे म्हणशील तर मी त्या सूर्यासारखा स्पष्ट आणि दृष्ट आहे. समोरासमोर पाहता येण्यासारखा आहे. सूर्य कधी दिसतो वा ढगांनी झाकला तर तो दिसत नाही, पण माझे मात्र तसे नाही. माझे या विस्तारलेपणा नावे, हे जगची नोहे आघवे, जैसे दूध मुराले स्वभावे, तरी त्यांची दही. ज्याप्रमाणे दुधाला विरजण घातले की त्याचेच दही बनते, तसा माझा निर्गुण स्वरूपाचा विस्तार म्हणजे हे सारे जग नाही का? का बीजची जाहले तरू, अथवा भांगारची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग. जसे बीजाचा वृक्ष होतो, सुवर्णाचे अलंकार घडविले जातात, तसा निर्गुण निराकार असा एकटा जो मी तोच विस्तारतो, तेव्हा हे जग तयार होते. हे अव्यक्तपणे थिजले, त्यांची मग विश्वाकारे वो थिजले, तैसे अमूर्त मूर्ती मिया विस्तारले, त्रैलोक्य जाणे. माझे स्वरूप हे जेव्हा अव्यक्त असते तेव्हा मी निराकार असतो. जेव्हा मी व्यक्त होतो तेव्हा मी नाना आकार धारण करतो. त्यातून हा त्रैलोक्य पसारा उभारला जातो. महदादी देहांते, इये अशेषे ही भूते, परी माझ्या ठाई बिंबते, जैसे जळी फेन. पाण्यावर ज्याप्रमाणे फेस भासतो तसे महत तत्वापासून देहांपर्यंत सर्व प्राणी मात्र माझ्या ठिकाणी भासतात. परी तया फेणान आंतू पाहता, जेवी जळन दिसे पंडुसूता, ना तरी स्वप्नींची अनेकता, चेलिया नोहिजे. जसे फेसामुळे फेसाच्या आतील पाणी दिसत नाही किंवा स्वप्नातले विविध आविष्कार जागृतीत दिसत नाहीत, तैसी भूते इये माझ्या ठाई, बिंबती तयान माझी मी नाही, इया उपपत्ती तुझ पाही, सांगितलिया मागा. त्याप्रमाणे ही सर्व भूते जरी माझ्या ठिकाणी भासली तरी त्याचे ठिकाणी मी मात्र नसतो, हे मी तुला मागील 7व्या अध्यायात सांगितले आहे. म्हणून बोलिली या बोलाचा अतिसो, नकी जे या लागी हे असो, परी मज आंत पैसो, दिठी तुझी. तेव्हा आता मागे जे सांगितले त्या गोष्टीची पुन्हा पुनरावृत्ती नको, मात्र तुझी दृष्टी नजर ही माझ्या मूळ स्वरूपावरच केंद्रित होईल, याकडे तू लक्ष दे. आमुचा प्रकृती पैलीकडील भाओ, जरी कल्पने विण लागसी पाहो, तरी मज माझी भूते हे वाहो, जे मी सर्व म्हणोनी. मायेच्या पलीकडले असलेले माझे स्वरूप हे जर अर्जुना तू आपल्या कल्पनेने पाहू लागलास तर माझ्या ठाई सर्व भूते आहेत, हे तुला जे मी सांगितले ते खोटे आहे असे तुला भासेल, कारण मीच सर्व आहे. एरवी संकल्पाची सांज वेळे, नावे कतिमिरे जती बुद्धीचे डोळे, म्हणूनी अखंडितची परी झांवळे, भूत भिन्न ऐसे देखे.
त्या परब्रह्माच्या ठायी जेव्हा कल्पनारूपी ज्ञान अज्ञानाची संध्याकाळ होते, जेव्हा बुद्धीचे ज्ञानचक्षु मंदावतात, तेव्हा ते आकारहीन परब्रह्म हेच नाना भूताकारांनी व्यक्त झाले आहे, आकारले आहे, असा भास होतो. तेची संकल्पाची सांज जै लोपे, तै अखंडितची आहे स्वरूपे. जैसे शंका जात खेवो लोपे, सापपण माळेचे. ज्याप्रमाणे माळेवरील सापाची भ्रांती गेल्यावर माळ शिल्लक राहते, त्याप्रमाणे जशी का ती अज्ञानाची संध्या दूर होते, तसा ज्ञानाचा लख प्रकाश पडतो. तेव्हा भूताठायी आकारलेला तो परमात्मा हा साक्षीत्वाने निराकार आहे, अव्यक्त आहे, याची जाणीव होते. एरवी तरी भूमी आंतोनी स्वयंभ, काय घडे या गाडगियाचे निघती कोंब. परी ते कुलालमतीचे गर्भ, उमटले की. हे सारे पाहणाऱ्याच्या दृष्टीवर अवलंबून आहे. मातीचा घडा मातीतून उगवतो का? नाही ना. तो मातीचा घडलेला असला तरी त्याला घडविणारा कुंभार वेगळाच असतो. ना तरी सागरींच्या पाणी, काय तरंगाची या आहाती खाणी. हे अवांतर करणी, वाऱ्याची नव्हे. सागराच्या पाण्यावर असंख्य लाटा निर्माण होताना दिसतात, पण त्या वाऱ्यामुळेच ना. जय जय राम कृष्ण हरी.